लक्ष द्या समोर. आज आपण मापन पद्धतीवरचं हे उदाहरण बघणार आहोत. आपल्याला किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्याला मापन पट्टी आपली पाठ पाहिजे. तर ही मापन पट्टी आपण उभी लिहून घ्यायची. बघा काय आहे, पहिल्यांदा किमी, त्यानंतर हेक्टो, त्यानंतर डेका, त्याच्यानंतर मीटर, त्यानंतर डेसिमीटर, त्यानंतर सेंटी, नंतर सेंटी, सेंटी नंतर मिली. मापनपट्टी अशी लिहून घ्यायची आणि जे दिलेलं आहे त्याच्या समोर दिलेली किंमत लिहून घ्यायची. आता आपल्याला काय दिलंय, किलोमीटर दिले. किलोमीटरच्या कॉलमच्या समोर म्हणजे या किलोमीटरच्या समोर दिलेले किलोमीटर लिहून घ्यायचे. किती किलोमीटर दिलेत, 40 किलोमीटर, 40.05 किमी दिलेला आहे आपल्याला. आणि कशामध्ये रूपांतर करायचं आपल्याला, मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. मीटरच्या खाली अशी रेष मारून घ्यायची. काय करायचं बघा, या हेक्टोचे 10, डेकाचे 10 आणि मीटरचे 10 असे 10 ने या दिलेल्या किलोमीटरला गुणून घ्यायचं. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, इथले 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे कितीनं गुणावं लागेल रे आपल्याला, 1000 न गुणावं लागेल. म्हणजे इथं आपल्याला 40.05 किमी याला गुणिले 1000 करावे लागतील. यांचा गुणाकार करताना काय करायचं, हे 3 शून्य अगोदर लिहून घ्यायचे. याच्या पुढं 1000 मधले 3 शून्य लिहून घेतले. आता काय करायचं, पॉइंट काढायचं. पॉइंट काढल्यानंतर जी संख्या आहे ती याच्या समोर लिहून घ्यायची, 4005. आता काय करायचं बघा, आता हे झालं याचं उत्तर. आता किती घरं सोडून पॉइंट आहे रे, 2 घरं सोडून आहे. मग इथं 2 घरं सोडून 2 शून्य सोडून इथं पॉइंट द्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे, 40,050 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे हे मीटर किती आले आपले, 40,050 मीटर आले. आलं लक्षात सर्वांच्या. हे पण मापन पट्टीवरची उदाहरणं सोडवताना काय करायचं, मोठं एकक दिलेलं असेल आणि लहान एककात त्याचं रूपांतर करायचं असेल त्यावेळेस काय करायचं, 10 न गुणाकार करायचा. आणि जेव्हा एखादं लहान एकक दिलेलं असतं आणि त्याचं रूपांतर मोठ्या एककात करायचं असतं तेव्हा भागाकार करायचा. 10च्या घराने काय करायचं, भागाकार करायचा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाली येताना काय होणार, गुणाकार. आणि जर आपल्याला खालून वर जायचं असेल तेव्हा काय होणार, भागाकार. ही ट्रिक महत्वाची आहे. ही ट्रिक लक्षात ठेवायचा. मोठ्या एककाचं लहान एककामध्ये रूपांतर करताना गुणाकार आणि लहान एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर करताना भागाकार. आता लहान एकक जर तुम्हाला एककामध्ये एखादी किंमत दिली असेल ती किंमत त्या लहान एककामध्ये लिहायची. आणि जर त्याचं मोठ्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर जिथं सांगितलंय तिथपर्यंत प्रत्येकाचे 10 लिहायचे आणि त्याचं तेवढ्या 10च्या पटीनं भागायचं. आलं लक्षात.